नमस्कार मित्रांनो. अजित पवार यांना अर्थमंत्री का बनवलं हा प्रश्न खरं तर महाराष्ट्राने आता देवेंद्र फडणवीस यांना विचारला पाहिजे. पहिली गोष्ट तर हा माणूस सत्तेमध्ये बसण्या इतपत आहे की नाही हाच मुळात प्रश्न पडतो. कारण यांचे तेवढे आमदार निवडून आणण्याची आपण आत्ता लायकी हा शब्द खरं तर वापरला नाही पाहिजे, कारण अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना राग फार येतो. परंतु अजित पवार काय बोलतायत ह्याचा विचार आता लोकांनी केला पाहिजे. शेतकऱ्यांना कर्ज द्यायचे पण त्याच्या जीवावर आलं आणि असं दाखवतात जसे यांच्या रापाची जमीन विकून ते शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार होते. आता पुन्हा एकदा महत्त्वाचा प्रश्न आलेला आहे. देश हा सुशिक्षित तरुणांच्या जीवावर चालतो. अजित पवार बापाच्या जीवावर फुकटच्या जमिनी लाटणाऱ्या ह्यांच्या जीवावर चालत नाहीये. हे आता आमच्या उरावर बसलेले लुटारू आहेत, बरोबर ना? बापाच्या जीवावरती सरकारी जमिनी लाटणारे अशांच्या जीवावर देश चालत नाही. देश चालतो आमच्यासारख्यांच्या शिक्षणाच्या जीवावर. आणि आमच्यासारखे विद्यार्थी PhD करतायत आणि आत्ता कुठेतरी या लोकांना तुम्ही ते सारथी आणि बार्टीच्या माध्यमातून फेलोशिप द्यायला सुरुवात केली आहे. ती सुद्धा आता तुमच्या पोटात दुखते आणि म्हणून तुम्ही म्हणताय एकाच कुटुंबातले 5-5 जण PhD करतायत. एकाच कुटुंबातले आमदारकीला उभे राहतात, खासदारकीला उभे राहतात, थोबाडावर पडतात तरी पुन्हा राज्यसभेवर निवडून जातात. हे सगळं चालतं. एकाच कुटुंबात एवढे उमेदवार दिलेले चालतात. बाकीचे कित्येक कार्यकर्ते सतरंजा उचलणारे अजून तसेच आहेत आणि त्यांच्याऐवजी हे सगळं तुम्हालाच चालतं. आणि एका कुटुंबातल्या 5 जणांनी शिक्षण घेऊ नये हे कुठल्या संविधानात लिहिलेलं आहे हे तुम्ही आम्हाला सांगा. एकाच कुटुंबातल्या लोकांनी फेलोशिप घेऊ नये हे कुठं लिहिलेलं आहे ते तुम्ही सांगा. एकाच व्यक्तीने एकाच कुटुंबानी एवढ्या सगळ्या शिक्षण संस्थांचे संचालक बनू नये, बरोबर आहे की नाही? एवढ्या सगळ्या मंत्रिपदावर राहून तुम्ही सगळं केलेलं चालतं, पण एका कुटुंबातल्या जास्त लोकांनी आता शिकायचं नाही असं अजित पवारांचं म्हणणं आहे. त्यामुळे अजित पवार तुम्ही जे बोललेले हे निंदनीय आहे का ते समजून घ्या. तुमच्या मुलांना शिक्षणाची गरज नसेल कारण तुम्ही कित्येक सहकारी कारखाने विकत घेऊन बसलेले आहात. संस्था तुमच्याच आहेत. पुन्हा तुम्ही आमदारकीला पोलांना उभं करणारे पडले तरी विधान परिषदेवर करून देणारच आहे. ते नाही झालं तर करोडोची जमीनही लाटून तुम्ही त्यांना व्यवसाय उभे करूनच देणार आहात. त्याची स्टॅम्प ड्युटी माफ करून तुम्ही 500 रुपये द्या. सगळं करणारे दादा. आमचा बाप करोडोची जमीन आम्हाला फुकटात घेऊन देऊ शकत नाही. दादा आमचा बाप आम्हाला सहकारी कारखाने फुकटात देणार नाहीये. दादा आमचा बाप आम्हाला एखादी शिक्षण संस्था आमच्या नावावर करून देणार नाहीये. आणि दादा आमचा बाप इतका मोठा नाहीये की आमची स्टॅम्प ड्युटी करोडोवरून 500 रुपये होईल. त्याच्यामुळे दादा आमच्याकडे शिक्षणाशिवाय पर्यायच उरला नाहीये. बरं आम्ही राजकारणात आलो असतो तर तिथं तुमचीच मक्तेदारी. आम्ही शिक्षण संस्था चालवायला निघालो होतो तिथं तुमचीच मक्तेदारी. आम्ही व्यवसाय करायला गेलो तर आम्हाला जमीन कुणीच देणार नाही, सगळी तुमचीच मक्तेदारी. मग दादा आम्ही करायचं तरी काय? मग दादा आमच्याकडे एकच पर्याय आहे. आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातले लोक असतो, सामान्य लोक असतो. काहीतरी चांगलं शिक्षण घ्यावं, नोकरीला लागावं हा आमचा विचार असतो आणि या नोकरीतून आम्ही टॅक्स भरतो आणि हाच टॅक्सचा पैसा सांभाळण्यासाठी तुमच्यासारखे लोक आमच्या उरावर बसवून घेतो दर 5 वर्षातून एकदा आणि तुम्हाला त्या पैशाचं नियोजन करायला लावतो. त्या पैशामध्ये तुम्ही डल्ला मारतात. ते डल्ला मारून तुम्ही बर्लिनला जाऊन लग्न करतात. आमच्या पोरांची लग्न 1 डेमध्ये राहिली आहेत, कुंकुवामध्ये कार्यक्रम राहिलेत कारण आमच्याकडे तेवढा पैसा नाहीये. आमच्या बापाकडे तेवढा पैसा नाहीये. 2-2 हजार करोड लग्नामध्ये उधळणारे लोक नाही आहेत दादा. त्याच्यामुळे आमच्याकडे फक्त शिक्षण हा एकमेव मार्ग आहे आमचं आयुष्य आणि भविष्य सुधारण्याचं. आणि आम्ही आता ते शिक्षण घ्यायला लागल्यावरही तुमच्या पोटात दुखायला लागलं. बरं अजित पवारांनी 50 एकर जमीन विकून सारथीला ते पैसे डोनेट केले असे बातमी एखादी आली तर दाखव. अजित पवारांनी 100 एकर जमीन विकून बारामतीला पैसा दिला अशी बातमी आली का? अजित पवारांनी त्यांच्या शिक्षण संस्थेचा मिळालेला सगळा नवा बार्टी आणि सारथीमध्ये वाटून दिला अशी बातमी आली का? मग भाऊ तुमच्या खिशातले तुम्ही जे आमचे आहात, तुम्ही आमच्या खिशातले लुटारू आहात. तुम्ही बरोबर एक नाही तर मी तुमच्या खिशातले तर देणारच नाही. मग आमच्यासारख्या लोकांनी भरलेला टॅक्समधून जो पैसा येतो तोही तुम्हाला राजकारणामध्ये सत्तेत येण्यासाठी मतांसाठी तुम्ही या संस्था उभारतात आणि त्याचे पैसे देताना सुद्धा इतकी मळमळ का व्हावी हा प्रश्न अजित पवार महाराष्ट्र तुम्हाला विचारणार. खरं तर यांना दादा का म्हणतात ना, मला हाच प्रश्न पडतो. कारण दादासारखं यांचं कुठलंही कर्तृत्व नाहीये. यांनी कुठल्या समाजाचं काही भलं केलेलं आहे का? तर नाही. आता लोक म्हणतील अरे किती मराठे यांच्या सहकारी कारखान्यांमध्ये, सहकारी शिक्षण संस्थांमध्ये नोकऱ्या करतायत, त्यांच्या जमिनी विकायला कोणी भाग पाडलं? ह्या नोकऱ्या फुकट लागल्यात का? शिक्षण संस्थांमध्ये निवडक 1-2 शिक्षण संस्था जर सोडल्या तर बाकीच्या संस्थांमध्ये छाती ठोकपणे एखाद्याने यांना आईबाबांची शपथ घेऊन सांगावं की तुम्ही फुकट नोकरीला लागलेले आहात का? आणि नाही ना, म्हणजे आम्ही शिक्षण घ्यायचे, आम्ही तुमच्या झोळ्या भरायच्या, तुम्हाला मतदान मी करायचे, तुम्हाला डोक्यावर घेऊन फिरायचे आणि तुमच्याच राजकारणाच्या त्या निवडणुकांचे कामं करायचे आणि हे सगळं करून तुम्ही आमचं शिक्षण काढताय.
एका कुटुंबात 5 जणांनी PhD जर केली तर हे शिक्षण पुण्याच्या कामात येणारे, देशाच्या कामात येणारे. तुम्ही कोणाच्या कामात येताय? देशाच्या कामात येत नाही, कुटुंबाच्या कामात येताय तुम्ही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि दादांपर्यंत सुद्धा पोहोचवा. कारण आम्ही PhD केली, आमच्या धर्मावर टीका केली, उगा 4 वर्षामध्ये कुणीतरी पैसे द्यायला लागलं. मी तुम्हाला सांगतो छाती ठोकपणे, मी माझ्या मेहनतीचे पैसे कमवून माझी PhD कंप्लीट केलेली. अजित पवार आम्हाला त्यावेळेस कुठली फेलोशिप नव्हती. आणि काय 4-2 वर्षामध्ये कोपर्डीच्या प्रकरणानंतर सारथी केलंय. त्याच्या थोडंच आधी बार्टी केलेलं होतं. तेही तुम्हाला सत्तेत बसायचं असतं म्हणून केलेलं असतं. तुम्ही कुठलंही काम सत्तेचा विचार सोडून केलेलं नसतं. हे सर्व मान्य आहे आणि हे सर्व सत्य आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते पैसे द्यायचे जर जीवावर आलेले असेल तर तसं ठामपणे सांगा. आम्ही पुढच्या वेळेस ठरवू सरकारमध्ये कोण बसेल ते. एकीकडे सभेमध्ये इमोशनल भाषणं करायची, लाडक्या बहिणीला लाडक्या बहिणी करायच्या आणि त्याच बहिणीच्या पोरांच्या शिक्षणाचा पैसा. कित्येक दिवस झालेले सारथी आणि बार्टीच्या लोकांची फेलोशिप मिळत नाहीये. त्या पोरांच्या PhD मध्ये अडथळे येत आहेत. पैसे नसल्यामुळे देशाच्या संशोधनामध्ये अडथळे येत आहेत. तुम्हाला काय क्वालिटी चेक करायची ती करा, परंतु एकीकडे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल आणि दुसरीकडे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल जर तुम्ही असं जर बोलाल तर उद्या जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. कारण तुमच्या पोरांना डिग्र्यांची गरज नसेल, कारण तुम्ही करोडो कमवून ठेवलेले आहेत. कमवून ठेवलेले नाही, आमचे लुटून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला गरज नसेल दादा, आम्हाला गरज आहे. आणि आम्हाला शिक्षण हा एकमेव मार्ग दिसतो आमचं आयुष्य आणि भविष्य सुधारण्याचं. त्यामुळे तुम्ही तुमच्या फालतू गप्पा आम्हाला शिकवण्याची गरज नाही. द्यायचे तर द्या, नाही तर देऊ नका. परंतु आमची लायकी पहिले आमच्या बापाची लायकी काढली शेतकऱ्यांवरून आणि आज पोरांची लायकी काढतायत. आणि तुमची तरी काय आहे? लोकसभेला बाईकवर उभं केलं, पडल्या. मग कुठे नेलं? राज्यसभेला. मग आम्ही बोललो तुम्हाला एकाच कुटुंबात सगळे मंत्रीपदं, खासदारकी, आमदारकी कसे घेतात बोललो आम्ही तुम्हाला. पोरगा कधी न त्याला एक भाषण करताना आला अजित पवार. पोराला भाषण करताना आलं आणि तुम्ही त्याला आमदारकीचं तिकीट दिलं होतं का? त्या मतदारसंघामध्ये सामान्य कार्यकर्ते नव्हते? राष्ट्रवादीचे घामाचे घालून चड्ड्या घेऊन फिरणारे पोरं नव्हते? त्यांना तुम्ही उमेदवारी दिली नाही, पण स्वतःच्या पोराला दिली. त्या पोराला सभेमध्ये 4 मिनिटे नीट बोलता नाही आलं. म्हणजे लायकी नसणाऱ्यांना तुम्ही वर नेण्याचा प्रयत्न करताय ना. मग आम्ही आमची लायकी सिद्ध करून ती फेलोशिप घेतोय, कुणाच्या बापाची जहागिरी नाही घेतोय. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. शेतकऱ्यांबद्दल, कारण तो आमचा बाप आहे, तो कमवतोय. आणि आमच्या पोरांबद्दल, कारण हे शिक्षणच देशाच्या कामात येणार आहे, जड घेऊन फिरणाऱ्याच्या कामात येणार नाहीये. आणि बापाच्या जीवावर करोडो रुपयांच्या जमिनी लाटणाऱ्या देशाच्या कामात येणार नाहीये. देशाच्या कामात येणारे आमच्यासारखे आहेत. तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरू शकले नाही, आम्ही दरवर्षी टॅक्स भरतो आणि आमच्या जीवावर हा देश चालतो. तुम्ही सुद्धा आमच्या जीवावर पगार घेतात. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या पोरांबद्दल आमची हात जोडून विनंती आहे की यानंतर आपण बोलू नये आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल आपण बोलू नये, ही आमची विनंती आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण जर आपण या राजकारण्यांना जर आज बोललो नाही तर उद्या हे आपल्याला सुद्धा विकून खातील. यांना कुठल्याही गोष्टीचा रिस्पेक्ट नाही, शिक्षणाचाही नाहीये आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचाही नाहीये. मग कोण लागते यांना? यांना लागतात उद्योगपती, यांना लागते सत्ता, यांना लागते संपत्ती. देशातले सगळे शिक्षण सोडून दिले, बाहेर जाऊन लग्न करतायत. म्हणजे यांना देशातले व्यावसायिक सुद्धा नको आहेत आणि हे आपल्याला शिकवतात. त्यामुळे अशा लोकांपासून येणाऱ्या निवडणुकांमध्ये सावध राहा, ही सुद्धा माझी विनंती आहे. या राजकारण्यांना जोपर्यंत आपण धडा शिकवणार नाही तोपर्यंत येणाऱ्या राजकारण्यांची पिढी ठिकाणावर राहणार नाही, ही माझी सगळ्या जनतेला कळवळून विनंती आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.